नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होताना दिसतोय. जपानमधील इचिकावा सिटी झू मध्ये जुलै 2025 मध्ये जन्मलेलं हे माकडाचं पिल्लू पंच सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. जन्मानंतरच त्याच्या आईनं त्याला स्वीकारलं नाही, त्यामुळे त्याचं आयुष्य हे पहिल्या क्षणापासून अगदी संघर्षमय ठरलं. आई जिवंत असूनही तिनं पंचशी कोणताही संपर्क ठेवला नाही. मात्र प्रायमेट प्रजातीतील पिल्लांना सतत आईच्या स्पर्शाची गरज असते. त्या स्पर्शातूनच त्यांना ऊब आणि सुरक्षता आणि जगण्याची शक्ती मिळते. पण पंचला ही माया मिळाली नाही. त्याचं आयुष्य वाचण्यासाठी झू मधील कर्मचाऱ्यांनी त्याला स्वतःच्या हाताने वाढवलं. त्याला आधार मिळावा म्हणून त्याला एक छोटंसं मऊ खेळणं दिलं आणि आज तेच खेळणं त्याच्यासाठी आईच्या मिठीचं प्रतीक बनलंय. तो ते खेळणं सतत सोबत ठेवतो, विशेषतः इतर माकडांच्या आसपास असताना. आज तो खेळणं हे पंचसाठी आईच्या मायेचा पर्याय बनलाय. तो झोपताना तिला घट्ट मिठी मारतो, चालताना ते सोबत घेतो आणि घाबरला किंवा तणावात असला की तो त्या खेळण्याला बिलगतो. इतर माकडं जवळ आली तरी तो त्या बाहुलीला जणू आई समजून घट्ट मिठीत ठेवतो. तज्ञ सांगतात की भावनिक बंधनं ही माकडासाठी जगण्याची मूलभूत गरज आहे. आई नसल्यानं ते असे पर्याय शोधतात. पंचसाठी हा पर्याय म्हणजे त्याचं ते मऊ खेळणं. तज्ञांच्या मते वन्य वातावरणात निरोगी माकडांची पिल्लं सहसा टाकून दिली जात नाही. मजबूत मातृत्व प्रवृत्तीमुळे आई त्यांची काळजी घेते. मात्र पहिल्यांदाच आई झालेली ही मादी तिला सामाजिक ताण आणि समूहातील कमी स्थान किंवा हार्मोनल कारणांमुळे अशा घटना घडू शकतात. कैदेत मात्र अशा परिस्थितीचा धोका जास्त असतो. त्यांना नैसर्गिक वातावरण पूर्णपणे मिळत नाही. पंचचं आयुष्य वाचलं ते केवळ मानवी हस्तक्षेपामुळे, ऊन, अन्न आणि कृत्रिम स्पर्शांच्या आधारामुळे. आता कर्मचाऱ्यांनी त्याची इतर माकडांशी हळूहळू ओळख करून देण्याची प्रक्रिया सुरू केली, जेणेकरून त्याचं सामाजिक वर्तन हे नैसर्गिकरित्या विकसित होईल. आता पंचचे अनेक मित्र देखील बनायला सुरुवात झाली. मात्र तो अजूनही ते खेळणं सोडायला तयार नाही, कारण ते त्याच्या सुरक्षता, आत्मविश्वास आणि भावनिक आधार बनले. पंचची कहाणी ही केवळ एका प्राण्याची गोष्ट नाही, ती निसर्ग, मातृत्व आणि स्वातंत्र्याबद्दल विचार करायला लावणारा प्रश्न आहे. प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात न ठेवता त्यांना कृत्रिमरित्या प्राणी संग्रहालयात ठेवल्यानंतर प्राण्यांच्या मानसिकतेवर होणाऱ्या या बदलामुळे त्याला त्याच्या आईनं आज स्वीकारलं नाही. आईच्या मिठीऐवजी त्या खेळण्याची त्याला साथ मिळणं हे एक भावनिक घटना नाही, तर कैदेत असणाऱ्या प्राण्यांच्या आयुष्याचं वास्तव दाखवणारं तर जिवंत वास्तव आहे. आपल्याला प्राण्यांच्या स्वातंत्र्याबद्दल ती विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा.